नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। 8 सप्टेंबर 2023 वरचे आपल्याला टॉप 10 करंट अफेअरचे MCQs आणि त्याचं विश्लेषण जे आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करत चला। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, 18वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि 20वी एशियन भारत शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, इंडोनेशिया या ठिकाणी 18वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि 20वी एशियन भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती। तर इंडोनेशियातील जकार्ता कन्व्हेन्शन सेंटर येथे 18वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि 20वी आशिया भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती। भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18व्या आशिया शिखर पूर्व परिषद आणि 20व्या आशियान भारत शिखर परिषदेमध्ये भाग घेतला। शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान आणि इतर देशांच्या नेत्यांनी मध्य पूर्व आशिया शिखर परिषदेची यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या मार्गावरती चर्चा केली। आता पूर्व आशिया शिखर परिषद सुरुवात झाली होती 2005 साली। याची पहिली शिखर परिषद 2005 ला झालेली आहे क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी। 17वी शिखर परिषद 2022 मध्ये झाली कंबोडिया या ठिकाणी। दरवर्षी आसियान देशाच्या बैठकीनंतर पूर्व आशिया शिखर बैठक आयोजित केली जाते। पूर्व आशिया शिखर परिषद हे इंडो पॅसिफिक महासागर क्षेत्रातील प्रमुख राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांवर धोरणात्मक संवाद आणि सहकार्यासाठी असणारा एक मंच आहे। तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा पुढं, आता दरवर्षी आसियान बैठकीनंतर पूर्व आशिया शिखर परिषद बैठक आयोजित केली जाते आणि पूर्व आशिया शिखर परिषद हे इंडो पॅसिफिक महासागर क्षेत्रातील प्रमुख राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक आव्हानांवरती धोरणात्मक आणि सहकार्यासाठी एक मंच आपण आताच बघितला। आणि भारत आणि दक्षिण पूर्व आशिया यांच्यातील खोल सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय संबंध दृढ करण्यासाठी दरवर्षी भारत आसियान शिखर परिषद जी आहे आयोजित केली जाते। आसियान देश हे भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचे मध्यवर्ती काय आहेत, स्तंभ आहेत। 19वी आसियान भारत शिखर परिषद ही 2022 मध्ये कंबोडिया या ठिकाणी झालेली होती। कुठे झाली होती? कंबोडिया या ठिकाणी, लक्षात ठेवायचं आहे, ती होती 19वी। नंतर आसियान बद्दल थोडीशी माहिती बघा। आसियान म्हणजे काय? दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना। याची स्थापना 1967 मध्ये झालेली होती। एक दृष्टी, एक ओळख आणि एक समुदाय हे आसियानचं ब्रीद वाक्य आहे। दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना ही एक प्रादेशिक संघटना आहे आसियान नावाची। याचं उद्दिष्ट काय आहे? आग्नेय आशियाई देशांच्या समृद्ध आणि शांततापूर्ण समुदायासाठी आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक विकासाला गती देण्यासाठी या आसियान गटाची स्थापना जी आहे करण्यात आलेली होती, ठीक आहे। म्हणजे आग्नेय आशियाई देशांचा समृद्ध आणि शांततापूर्ण समुदायासाठी आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक विकासाला गती देणं हे आसियानचं काय आहे, एक प्रमुख असं उद्दिष्ट आहे। याच्यामध्ये एकूण सदस्य 11 आहेत आसियानमध्ये। कुठले सदस्य आहेत? इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया, तिमोर लेस्टे हे असे एकूण 11 सदस्य आसियानमध्ये आहेत, ठीक आहे। तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, 26वी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतीय पुरुष संघानं कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, ब्रॉन्झ मेडल जे आहे हे भारतीय पुरुष संघानं या 26व्या आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेलं आहे। तर उत्तर कोरियातील प्योंगयांग येथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं कांस्य पदक जे आहे ते पटकावलेलं आहे। शरद कमल, हरमित देसाई, सात्यान गणशेखरन यांच्या भारतीय संघाला शेवटच्या 4 सामन्यात चायनीज तैपीचे खेळाडू चुआंग चिह युहान, लिन युन झू आणि काओ चेंग झू यांनी 0-3 पराभूत केलेलं होतं। त्याच्यामुळे यांना आपल्याला जे ब्रॉन्झ पदकावरती समाधान मानावं लागलेलं होतं। 26व्या आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023च्या पुरुष सांघिक अंतिम फेरीत चीनच्या पुरुष टेबल टेनिस संघानं चायनीज तैपेईच्या पुरुष टेबल टेनिस संघाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलेला आहे। मनिका बत्रा, अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांच्या भारतीय महिला संघानं स्पर्धेत 6वं स्थान जे आहे हे पटकावलेलं आहे। तर या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या, ठीक आहे। आता आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिप याचं आयोजन आशियाई टेबल टेनिस महासंघ करतो। ही 26वी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 होती। हे कुठं झाली? प्योंगयांग, उत्तर कोरिया या ठिकाणी सप्टेंबर 3 ते 10 या कालावधीमध्ये ही टेनिस स्पर्धा जी आहे ती पार पडलेली आहे, लक्षात ठेवा। आणि आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप ही द्विवार्षिक टेबल टेनिस स्पर्धा आहे। तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ओके। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना
सुरू केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान या राज्य सरकारनं मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. तर अलीकडेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री कामधेनू विमा योजनेअंतर्गत प्रत्येक पशुपालक किंवा शेतकऱ्याला प्रति जनावर 40,000 रुपयांचे विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पशुपालक किंवा शेतकरी कुटुंबाला 80,000 रुपयांची आर्थिक मदत तसेच या योजनेअंतर्गत 2 पशु विमा संरक्षण जे आहेत ते देण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून 20 लाखाहून अधिक पशुपालकांना 750 कोटी वार्षिक खर्चाचा जो आहे हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, तरी लक्षात ठेवा मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना राजस्थान. आता राजस्थानमध्ये काही इतर सुद्धा योजना आहेत. त्या कुठल्या योजना आहेत? इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना, इंदिरा रसोई योजना, कामधेनू डेअरी योजना, इंदिरा गांधी मातृ पोषण योजना, चांगले पोषण माता अभियान आणि मुख्यमंत्री राजनीर योजना या राजस्थानमध्ये राबवल्या जात असणाऱ्या इतर काही सरकारी योजना आहेत. तर ह्या तुम्हाला माहीत असू देत. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना, इंदिरा रसोई योजना, कामधेनू डेअरी योजना आणि इंदिरा गांधी मातृ पोषण योजना, चांगले पोषण माता अभियान आणि मुख्यमंत्री राजनीर योजना. आणि आता कामधेनू योजना जी आहे, कामधेनू विमा योजना जी आहे हे राजस्थान सरकारनं राबवलेली आहे. हे कोण आहे? मुख्यमंत्री अशोक गेहलोत. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा. G20 इंडिया ॲप मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे G20 संबंधित माहिती किती भाषांमध्ये दिली जाईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, एकूण 10 भाषांमध्ये G20 इंडिया ॲप मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे G20 संबंधित माहिती जी आहे हे दिली जाणार आहे. 10 भाषा. तर अलीकडेच परराष्ट्र मंत्रालयाने G20 शिखर परिषदेपूर्वी G20 इंडिया ॲप नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं. या ॲप्लिकेशनमध्ये G20शी संबंधित माहिती इंग्रजी, हिंदी, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, अरबी, चायनीज, पोर्तुगीज, रशियन अशा एकूण 10 भाषांमध्ये दिली जाणार आहे. G20 इंडिया ॲप्सद्वारे युजर G20शी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. G20 इंडिया मोबाईल ॲप प्रतिनिधींना सर्व G20 देशांच्या भाषांमध्ये परदेशी प्रतिनिधींशी संवाद साधण्यास मदत करेल. ठीक आहे, तर एकूण 10 भाषांमध्ये जे आहे तर ही माहिती G20ची जी शिखर परिषद होणार आहे तर त्याच्या आधी सगळी 10 भाषांमध्ये माहिती जी आहे G20 संबंधित ही देण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर प्रसिद्ध प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केला? प्रसिद्ध प्रोजेक्ट नमन कोणी सुरू केला? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय सैन्यानं जो आहे हा प्रसिद्ध प्रोजेक्ट नमन म्हणजे इंडियन आर्मीनं हा प्रोजेक्ट नमन जो आहे तो सुरू केलेला आहे. तर बघा, भारतीय लष्कराने माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून माजी सैनिक आणि शहीद झालेल्या लष्करी जवानांच्या कुटुंबियांसाठी सुविधा आणि तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अशा प्रकारचं पहिलं केंद्र लवकरच स्थापन केलं जाणार आहे. भारतीय लष्कराने नमन प्रकल्पासाठी HDFC बँक आणि CSE ई गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड यांच्याशी करार केलेला आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? जनरल अनिल चौहान. लष्कर प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज पांडे. हवाई दल प्रमुख कोण आहेत? मार्शल VR चौधरी. आणि नौदल प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल R हरिकुमार. तर हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. नंतर भारत ड्रोन शक्ती 2023 कोठे आयोजित केलं जाईल? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, गाझियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी भारत ड्रोन शक्ती 2023 जे आहे याचं आयोजन केलं जाणार आहे. तर भारतीय वायुसेना आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे भारत ड्रोन शक्ती 2023चं आयोजन केलं जात आहे. भारत ड्रोन शक्ती 2023चं आयोजन 25 आणि 26 सप्टेंबर 2023 रोजी हिंडन एअरबेस गाझियाबाद येथे केलं जाणार आहे. भारतीय ड्रोन उद्योगाकडून थेट हवाई प्रात्यक्षिके होतील. 2030 पर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने भारत ड्रोन शक्ती 2023चं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. कुठं होणार आहे? गाझियाबादमध्ये होणार आहे. लक्षामध्ये ठेवून घ्या सर्वांनी. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका मालिनी राजूरकर यांचं नुकतंच निधन झालं. ते कोणत्या भारतीय घराण्याशी संबंधित होत्या? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, ग्वाल्हेर घराणा. ठीक आहे. तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका मालिनी राजूरकर यांचं नुकतं निधन झालं. ते ग्वाल्हेर या घराण्याशी संबंधित होत्या. तर ग्वाल्हेर घराण्याच्या भारतीय शास्त्रीय संगीत गायिका मालिनी राजूरकर यांचं वयाच्या 82व्या वर्षी हैदराबाद येथे निधन झालं. मालिनी राजूरकर या खयाल आणि टप्पा संगीत शैलीतील प्रसिद्ध गायिका होत्या. मालिनी राजूरकर यांना 2001 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. मालिनी राजूरकर यांचा जन्म 1941 मध्ये अजमेर राजस्थान या ठिकाणी झालेला होता. अजून काही मृत्यू झालेले आहेत बघा. तर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचं सुद्धा
निधन झालेलं आहे. तो थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे. तर हे तुम्हाला माहीत असू दे. मालिनी राजूरकर या ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित होत्या. 82व्या वर्षी त्यांचं हैदराबाद या ठिकाणी निधन. खयाल आणि टप्पा संगीत शैलीतील त्या प्रसिद्ध गायिका. 2001 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांचा जन्म 1941 मध्ये अजमेर राजस्थान या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न बघा. 48व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किती भारतीय चित्रपट दाखवले जातील? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. एकूण 6 चित्रपट जे आहेत हे 48व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवले जाणार आहेत. तर कॅनडामध्ये 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 48व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठं? कॅनडामध्ये. लक्षात ठेवा. महोत्सवासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाचे सहसचिव प्रीतुल कुमार करत आहेत. यांचं पण नाव लक्षात ठेवा, प्रीतुल कुमार. नंतर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनासाठी एकूण 6 भारतीय चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. या चित्रपटामध्ये तरसेम सिंग धंधवार दिग्दर्शित डिअर जस्सी, निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल आणि करण बुलाणे दिग्दर्शित थँक्यू फॉर कमिंग यांचा समावेश आहे. म्हणजे महत्त्वाचे तुम्हाला माहीत असू देत. डिअर जस्सी, तरसेम सिंग धंधवार, निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल आणि करण बुलाणे दिग्दर्शित थँक्यू फॉर कमिंग यांचा समावेश आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली 1976 मध्ये. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट महोत्सव आहे आणि हा दरवर्षी सप्टेंबरमध्ये टोरंटो कॅनडामध्ये जो आहे हा आयोजित केला जातो. तर हे तुम्हाला माहीत असू दे. पुढील प्रश्न बघा. प्रसिद्ध खेळाडू हिमा दास ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ती धावणे या खेळाशी संबंधित आहे हिमा दास. तर नुकतेच भारताची स्टार धावपटू हिमा दास हिला राष्ट्रीय उद्योजक विरोधी संस्थेने म्हणजे नाडानं तात्पुरतं निलंबित केलेलं आहे. परिधान नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना गेल्या 12 महिन्यात 3 वेळा निलंबित करण्यात आलेलं आहे. ओके, 3 वेळा निलंबित करण्यात आलेलं आहे. हिमा दास ही आसाम राज्याची आहे आणि तिला धिंग एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हिमा दासने जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर वैयक्तिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जे होतं हे पटकावलेलं होतं. कुठं झालेल्या? जकार्ता येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर वैयक्तिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जे आहे ते पटकावलेलं होतं. मात्र तिला तर नुकतंच नाडा या संस्थेनं म्हणजे राष्ट्रीय उद्योजक विरोधी संस्थेनं तात्पुरतं निलंबन केलेलं आहे. 12 महिन्यामध्ये एकूण तिला 3 वेळा निलंबित करण्यात आलं आहे. ते आसाम राज्याचे खेळाडू आहे आणि तिला धिंग एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर नाडा म्हणजे काय? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडा. ही भारताची राष्ट्रीय संस्था आहे जी सर्व प्रकारच्या खेळांमध्ये डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार, समन्वय आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार आहे. याची निर्मिती झाली होती 24 नोव्हेंबर 2005 मध्ये. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत कोण? अनुराग ठाकूर. हे याचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. तर हे अनुराग ठाकूर आहेत, तर याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड महिला स्पर्धा जी आहे ती महिलांची ही कोणी जिंकलेली आहे? टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड महिला स्पर्धा कोणी जिंकली? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. दिव्या देशमुखनं ही टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड स्पर्धा जी आहे ही जिंकलेली आहे. तर नागपूर महाराष्ट्र येथील 17 वर्षीय महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड महिला स्पर्धा जिंकली. दिव्या देशमुख एकूण 7 गुणांसह प्रथम स्थानी आलेली आहे. चीनची झू वेनजून 6.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावरती राहिली. रशियाची पोलिना शोवालोवाने 5.5 गुणांसह तिसरे स्थान पटकावलं. ही जी स्पर्धा आहे तर ही टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड महिला स्पर्धा जी आहे ती कोलकात्याच्या नॅशनल लायब्ररीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहीत असणं इथं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे एकूण 10 प्रश्न आहेत. तर सर्वांनी व्हिडिओ सारखा रिवाईज करून बघा, त्याचे नोट्स बनवा. सारखं रिकॉल केला तर तुमच्या 10च्या 10 प्रश्नांची उजळणीसुद्धा होऊन जाईल. तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, नक्की शेअर करत चला. सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.